तर आपण पाहतोय मंत्रालयाबाहेर प्रहारचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्या ठिकाणी आंदोलकांची आता धरपकड केली जाते। आक्रमक पद्धतीने प्रहारचे हे कार्यकर्ते आणि सगळे आंदोलक मंत्रालयाबाहेर जमलेले होते। आक्रमक आंदोलनानंतर आता या सगळ्या आंदोलकांची धरपकड सुरू आहे। तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा बच्चू कडूंचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशीही त्यांचं उपोषण सुरू आहे। तर इकडे मंत्रालय परिसरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। काहींना तब्येतीचा सुद्धा त्रास जाणवतोय, आपण पाहू शकतोय। तर एकूणच प्रहार संघटना आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतोय। पोलिसांची सुद्धा या आंदोलकांना पांगवण्यासाठी दमछाक होताना पाहायला मिळते। मंत्रालय परिसरामध्ये सगळे हे आंदोलक जमलेले आहेत। दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। कडूंच्या समर्थनार्थ अपंग नागरिकांकडून अजून देखील या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। काहींची या ठिकाणी अनेकांना ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला आहेत। आपल्या आंदोलनात त्या आपल्या मागण्यांसाठी विविध महिला आणि एकूणच सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। आता सध्या पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे त्या ठिकाणी अमरावतीच्या मोझरीमध्ये कडूंचं हे उपोषण सुरू आहे। चौथा दिवस त्यांच्या उपोषणाचा आहे आणि सध्या त्या ठिकाणी शेतकरी नेते त्यांच्या भेटीला आले। तर शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं 2 किलो वजन कमी झाल्याची ही माहिती समोर येते। दरम्यान दुसरीकडे मंत्रालय परिसरामध्ये मंत्रालयाबाहेर कडूंचे हे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत। कार्यकर्ते आणि दिव्यांग आपण पाहतोय अमरावतीच्या मोझरीमध्ये बच्चू कडूंचं हे आंदोलन सुरू आहे। त्यांना भेटण्यासाठी आतापर्यंत काही नेते येऊन गेलेले आहेत। आता शेतकरी नेते सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। दुसरीकडे मंत्रालयाबाहेर त्यांचे कार्यकर्ते आपल्या विविध मागण्यांसाठी आणि कडूंच्या समर्थनार्थ आक्रमक झाले।